आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती माहिती राज्यातल्या संच मान्यता आणि वेतन या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची अशी आहे. राज्यातल्या अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे अडकलेले आहे. संच मान्यतेतील विसंगती हे त्याचं प्रमुख कारण आहे. या प्रश्नावर शासनानं नेमकं काय उत्तर दिलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा विषय केवळ एका शाळेचा किंवा एका जिल्ह्याचा नाही, तर हा विषय आहे राज्यभरातल्या हजारो शिक्षकांच्या हक्काच्या वेतनाचा, अनुदानाचा आणि त्यांच्यातल्या भविष्यातल्या सेवेचा. विधानसभेमध्ये सन्माननीय सदस्यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता. म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेतन कधी मिळणार? वेतनातील ही विसंगती दूर करण्यासाठी शासनाने नेमकी कोणती पावले उचललेली आहे? कोणत्या शाळांवर यांचा परिणाम होणार आहे? आणि ज्यांचे वेतन रखडलेले आहे त्यांच्यासाठी या उत्तरामध्ये नेमकी काय आशेची किरणं लपलेली आहे ती आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच या व्हिडिओला लाईक पण करा अशी पुनश्च विनंती या माध्यमातून आपल्या सेवेशी. महाराष्ट्र विधान परिषदेचं दुसरं अधिवेशन 2026 तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीमध्ये गुरुवार दिनांक 25 जून 2026ला हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आता आपण विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे थोडक्यामध्ये जाणून घेऊया. हा प्रश्न राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे. विशेषतः संच मान्यता आणि वेतन या अनुषंगाने तो महत्त्वाचा ठरतो. राज्यातील शाळांच्या संच मान्यता व अनुदान आदेशांमधील पदसंख्येतील विसंगती दूर करण्याबाबत सन्माननीय सदस्य श्री किरण सरनाईक सर, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर, श्री जगन्नाथ अभ्यंकर सर यांनी हा प्रश्न विचारला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? प्रश्न पहिला होता, राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यता शालार्थ प्रणालीशी जोडण्यात आलेल्या असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतील मंजूर पदानुसार अदा करण्यात येत असल्याने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच बहुमाध्यम रात्रशाळा व इतर शाळांच्या सन 2025-26च्या संच मान्यतांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी, मंजूर पदे व कार्यरत पदातील तफावत तसेच शिक्षक संख्येतील विसंगती आढळून आल्याच्या तक्रारी शिक्षण संचालनालयास प्राप्त झाल्या असल्याची बाब माहे एप्रिल 2026मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे. हे खरे आहे काय? या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आता आपण जाणून घेऊया. श्री दादाजी भुसे सर. 1. हे अंशतः खरे आहे. खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित व्यवस्थापनांच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळांच्या संच मान्यता तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहेत. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असल्यास संच मान्यता शालार्थ प्रणालीशी जोडण्यात आल्यामुळे सुमारे 22,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेतनापासून वंचित राहिले होते व त्यांचे वेतन व्हॅलिडेशन टॅब या तात्पुरत्या सुविधेद्वारे अदा करण्यात आले असून व्हॅलिडेशन टॅब ही केवळ तात्पुरती व्यवस्था असून प्रत्यक्ष संच मान्यता दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही शासनामार्फत विशेष शिबिरे किंवा तातडीची दुरुस्ती मोहीम राबविण्यात आलेली नाही. हेही खरे आहे काय? या संदर्भात दिलेलं उत्तर आता आपण जाणून घेऊया. हे अंशतः खरे आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेमध्ये प्रथमतःच संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या
कार्यरत पदांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे व इतर तपशील समाविष्ट करून सन 2025-26च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावर समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तथापि ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले आहे परंतु समायोजन झालेल्या शाळेत हजर झाले नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे वेतन आहरित करता येणार नाही. या व्यतिरिक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट अखेर वेतन आहरित करण्याचे निर्देश संबंधित क्षेत्रीय यंत्रणेला देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा तिसरा प्रश्न असल्यास संच मान्यता दुरुस्तीची प्रकरणे जिल्हा शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक व IT एजन्सी अशा अनेक स्तरांवर पाठवावी लागत असल्याने प्रकरणे वेळेत निकाली निघत नाहीत. तसेच अनेक शाळांच्या अनुदान आदेशांमध्ये संच मान्यतेनुसार शिक्षक पदांची संख्या समाविष्ट न झाल्यामुळे पात्र शिक्षक आजही अनुदान व वेतनापासून वंचित आहेत. हेही खरे आहे काय? या संदर्भात दिलेलं उत्तर आहे हे खरे नाही. त्यानंतरचा चौथा प्रश्न असल्यास संच मान्यतेतील चुका वेळेत दुरुस्त न झाल्यास शाळांना अत्यल्प शिक्षकांच्या सहाय्याने सर्व विषयाचे अध्यापन करावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच संच मान्यता दुरुस्तीची प्रकरणे वेळेत निकाली निघण्यासाठी दुरुस्तीचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षणाधिकारी स्तरावर देणे, विशेष दुरुस्ती शिबिर आयोजित करणे तसेच शालार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे या संदर्भात दिलेले उत्तर आता आपण जाणून घेऊया. संच मान्यतेमधील सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांपैकी शिफ्टिंग ऑफ पोस्ट, शाळा व्यवस्थापन बदल, कार्यरत पदांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी सुविधा शिक्षण संचालनालय व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरचा पाचवा प्रश्न असल्यास संच मान्यता व अनुदान आदेशांमधील पदसंख्येतील विसंगती दूर करून संबंधित शिक्षकांना नियमित वेतन व अनुदान मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे या संदर्भात दिलेलं उत्तर आहे संच मान्यतेमधील मान्य पदांचे पदनाम व संच मान्यतेमध्ये मान्य पदा इतकेच अर्थात पदसंख्या वेतन शालार्थ प्रणालीमधून अदा होणार आहे. त्या अनुषंगाने मॅपिंगची कार्यवाही सुरू आहे. आणि त्यानंतरचा सहावा प्रश्न नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत या संदर्भात दिलेलं उत्तर आहे प्रश्न उद्भवत नाही. पदनाम आणि पदसंख्या या अनुषंगाने मॅपिंगची कार्यवाही सुरू आहे. संच मान्यता आणि वेतन या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी विचारलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न होता, जो प्रश्न राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे. या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर तेवढंच महत्त्वाचं आहे. सदर तारांकित प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.